पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे येथील खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत अशा 2 गुन्ह्यात 1 वर्षापासून फरार असलेला आरोपीचा पुतण्या पाठलाग करून ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट अंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सौ नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत म्हसोबा मंदिराजवळ भगवतीनगर नानावली नाशिक येथे मोबाईल मागण्याच्या कारणावरून कुरापत काढून चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी आकाश युवराज परदेशी राहणार घर नंबर 3892 मानूर रोड नानावली नाशिक यास गंभीर दुखापत केली. त्याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 280/2024 भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115, 2, 352, 351(2), 3, 3-5 प्रमाणे दाखल आहे. तसेच दिनांक 2/10/2024 रोजी अनिल सुभाष चव्हाण राहणार मरीमाता मंद्रस समोर क्रांतीनगर मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक यास कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने रिक्षात टाकून दोन्ही पायावर गुडघ्याच्या खाली ठिकठिकाणी धारदार हत्यारांनी वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी करून त्यास अंबिकानगर झोपडपट्टी येथील पाटाजवळ फेकून दिले होते. त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 562/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 140(1), 3-5 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमूदवरील गंभीर 2 गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी रोहिदास आहेर हा त्यांचे अस्तित्व लपवून हर्सूल पुणे येथे 1 वर्षापासून राहत होता. सदरचा आरोपी पुणे येथे फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करत असल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना प्राप्त झाली होती. आरोपिताचे मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, पोलीस नाईक भूषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांनी पुणे येथे जाऊन अमनोरा मॉल हडपसर रोड पुणे येथे सापळा लावून आरोपिताच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी रोहिदास वामनराव आहेर वय 25 वर्ष राहण्याचे ठिकाण जनाबाई यांच्या घरात भाड्याने शिलावटे चाळ नवनाथ नगर पेठ रोड पंचवटी नाशिक या सीताफीने 16 वाजता ताब्यात घेतले. त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सो, गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त सो, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश पोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम व महाराष्ट्र पोलीस अंमलदार सविता कदम नेम अंबड गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी केली आहे. सदर कामगिरी करताना तांत्रिक विश्लेषण विभागाचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.